मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। भारतीय जनता पक्ष, शिवसेना व आरपीआयच्या उमेदवार सौ ज्योती अनिल उपाध्याय ताईंच्या प्रचाराच्या निमित्ताने आता ज्यांनी आपले ज्वलंत विचार मांडले ते या जिल्ह्याचे महामंत्री, माझे सहकारी सन्मान्य डॉक्टर नितेश सिंहजी, जिल्ह्याचे उपाध्यक्ष सन्मान्य चंद्रकांत मोरेजी, भीम आर्मीचे अध्यक्ष माझे सहकारी सन्मान्य नितीन मोरेजी, उत्तर भारतीय मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिल उपाध्यायजी, उपस्थित असलेले भारतीय जनता पक्ष, शिवसेना व आरपीआयचे सर्व सन्मान्य पदाधिकारी, कार्यकर्ते, उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनींनो आणि माझे सर्व तरुण मित्र, मी आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करेन की येण्यामध्ये थोडा उशीर झाला, कारण का ह्याच्या अगोदर माझ्या आणि नितेश सिंहजींच्या चांदिवलीमध्ये आमची सभा होती। अरे चांदिवली मधून येत असताना नितेशजी मला हे कळत नव्हतं आजूबाजूचा परिसर बघून काय नेमकं आमची मुंबई आहे की ह्याला पाकिस्तान बनवून टाकलेला आहे। कारण का एवढे गोल टोपी दाढीवाले दिसायला लागले जे कधीच आमच्या मुंबईमध्ये दिसायचे नाही। पण त्याचसाठी ही निवडणूक महत्वाची आहे बांधवांनो। विकास हे तर आमच्या ज्योतिताई करतील त्याची चिंता करू नका, पण एक मुंबईकर म्हणून, एक हिंदू म्हणून तुम्ही अगर ह्या मुंबईमध्ये सुरक्षितच राहू शकला नाही तर मग त्या रस्ते पाण्या वीजचं काय करायचं हा विचार तुम्ही आजच्या ह्या निवडणुकीच्या निमित्ताने करायला पाहिजे। आजचा आपला आजूबाजूचा परिसर बघा, कुठल्या पद्धतीने जिहाद्यांच्या आणि हिरवे सापांची संख्या वाढत चाललेली आहे, ज्याचा उल्लेख आमच्या नितेश सिंहजींनी केला की इथं मराठीचा मुद्दा काढला जातो। हे दोन्ही ठाकरे मराठीचा मुद्दा काढतात। मला आश्चर्य वाटतं की आम्ही मराठी हे का हिंदू नाही आहेत का? आम्ही काय पाकिस्तान आणि इस्लामाबाद वरून आलायत का? आम्ही पण तर हिंदू आहे आणि म्हणून हिंदू म्हणून तुम्हाला कुठलाही मराठीची सक्ती करायची असेल, मराठी भाषेची सक्ती करायची असेल तर तुम्हाला फक्त आमचे हिंदूच मारायसाठी का भेटतात त्याचा उल्लेख नितेशजींनी केला। तुम्हाला कुठला तरी गरीब पाणीपुरी विकणारा आमचा उत्तर भारतीय भाऊ मिळतो, कोणाने तरी कानफडीत मारायची आणि मराठी बोलके दिका असं दाखवायचं। आणि तुमच्या घरात अगर तुम्ही एका बापाचे आहात ना, ते जाऊन उभे राहतात नल बाजार आणि भेंडी बाजार मध्ये आणि त्याला सांगा मराठी बोलायला, त्याला सांगा मराठी बोलायला। त्यांचा तो मस्जिदीमध्ये बसलेला इमाम तो काय मराठीमध्ये आजान देतो का? 5 वक्तचा भोंगा काय मराठीमध्ये वाजवतो का? तो मदरसामध्ये बसलेला गोल टोपी दाढीवाला तुमचा इमाम तो काय मदरसामध्ये मराठी शिकवतो का? तो पहिला त्यांच्या थोबाड्यातून पहिली मराठी काढा, मग आमच्या हिंदूंना हात लावा, एवढं मी तुम्हाला स्पष्ट सांगतो। यापुढे यासाठी बांधवानो, यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे। आमच्या हिंदूंमध्ये फूट पाडली जाते। हा उद्धव ठाकरे, अरे तो पहिला हिंदू आहे का पहिला तपासायला पाहिजे, आणि तपासायला गेलो तो साला दिवस खराब जायचा। मी तर बोलतो त्याच्यात राजकीय धर्मांतर झालेला आहे सुनताहून, तो आपल्यातला राहिलेला नाही।
कुठल्याही अँगलनी तो बाळासाहेबांचा मुलगा वाटत नाही. अरे कुठे तो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, ज्यांनी त्या 93-92च्या दंगलीनंतर या मुंबई मधल्या हिंदूंना वाचवलं. आम्हाला अभिमान आहे आमच्या बाळासाहेब ठाकरेंवर. आणि कुठे हा काटा त्या जिहाद्यांबरोबर जाऊन बसलाय, त्या चंगेज मुलतानी, त्या रशीद मामू सारख्या भडव्यांना पक्षामध्ये घेऊन आमच्या डोक्यावर बसवतो, आमच्या डोक्यावर बसवतो. आणि तुला वाटतं आम्हाला कळत नाही तू काय करतोय? ह्याचे जेव्हा खासदार लोकसभेमध्ये निवडून आले, तुम्ही आठवा, लोकसभेमध्ये जेव्हा उभाटाचे आणि इंडिया अलायन्सचे जेव्हा खासदार निवडून आले, तेव्हा सगळीकडे पाकिस्तान जिंदाबादचे झेंडे फडकले की नाही? हिरवा गुलाल ओळखला फडकवला की नाही? सरतांचे जुदाचे नारे दिले गेले की नाही? मग आपल्या मुंबईमध्ये तुम्हाला जय श्रीरामचे नारे ऐकायचे की सरतांचे जुदा ऐकायचे हे ठरवणारी निवडणूक आली आहे. तुम्हाला येणाऱ्या 15 तारखेला आमच्या ज्योती उपाध्याय ताईंना मतदान करून हे दाखवून द्यायचंय की या मुंबईमध्ये, या आमच्या 90 वॉर्ड मध्ये फक्त जय श्रीरामचेच नारे वाजणार, बाकी कोणाचेच वाजणार नाही. आणि काय हिंमत बघा, उभाटाचे उमेदवार कोण आहे? तो कोण आहे सांगा? आहेत आपल्यातले हिंदू? तो उद्या निवडून आल्यानंतर तुम्हाला तुमची छठ पूजा इथे करायला देणार, तुम्हाला तुमच्या मंदिर इथे ठेवणार, तुम्हाला दिवाळीच्या फटाके वाढवायला देणार. मग हिंदू म्हणून तुम्ही तुमच्या डोक्यावर टिळा पण लावू शकणार नाही. ही परिस्थिती 16 जानेवारी पासून होऊन जाणार. मग तुम्हाला ठरवायचंय की तुम्हाला आमच्या हिंदू बहीण माझी सौ ज्योती उपाध्यायांना इथे जिंकून द्यायचंय का त्या सरतांचे जुदावाल्याला इथे फिरून द्यायचंय, हे ठरवण्यासाठी 15 तारीख महत्वाची आहे. म्हणून तुम्ही विचार करायला पाहिजे. हे तुला थांब जरा, तुझे 7:30 वाजलेत मला माहिती आहे, तू गप्प बस. आता तो सोलापूर मध्ये, हे थांब रे जरा, हॅलो, हे राम, मला थांब जरा, थांब, मला कळतंय तो आपला मित्र आहे, मूड मध्ये आलाय फक्त. तो साला भाडवा ओळशी सोलापूर मध्ये काय बोललाय आता विचारा या मीडियावाल्यांना. तो ओळशी सोलापूर मध्ये सांगतो कि अगर भारत देश का पंतप्रधान कल अगर कोई बुरखा वाली बनी तो क्या फर्क पड़ता है? अरे तुझ्या बापाचा पाकिस्तान आहे का? जो तुला इथे बुरखावाली इथे कोण बनवशील? इथे आमच्या कडवट हिंदुत्ववादी नरेंद्र मोदीजीच पंतप्रधान बनणार. एक लक्षात ठेव, एक लक्षात ठेव. तो साला दुसरा हिरवा साप वारिस पठाण कुठेतरी भेटून दे, त्याचा हिशोब चुकता करतो. बोलतो कि मुंबई की महापौर कल बुरखावाली बनेगी तो क्या फरक पडता? आणि हे ऐकल्यानंतर ना त्या उद्धव ठाकरेला मिरची लागते, ना त्या राज ठाकरेला काय होतं. म्हणजे किती वाया गेलेली मुलं आहेत बघा. एका बाजूला ज्याचा उल्लेख आमच्या निताईजींनी केला, आमच्या कृपाशंकर सिंगनी बोलले कि अगर उत्तर भारतीय कोई हिंदू अगर मुंबई का महापौर बनेगा तो क्या फरक पड़ता है. हे सगळे आले पिळ्याच्या बाहेर. हे लोकांना सगळ्यांना हिरव्या मिरच्या लागल्या. लेकिन आला असेल पाकिस्तान से फोन, अरे क्या हिंदू बनेगा तो तुम लोग को सब लोग को काय केलं, पाळ रे, करो उन लोग का विरोध. हे सगळे करायला लागले विरोध. आणि म्हणून बांधवांनो, भगिनीनो, ही 15 तारीख, हे 15 जानेवारी आपल्यासाठी महत्वाची आहे. 16 जानेवारीला अगर तुम्हाला या 90 वॉर्ड मध्ये तुम्हाला जय श्रीरामचे नारे द्यायचे असतील, इकडचं आपल्या मंदिरामध्ये जाऊन पूजा करायची असेल, डोक्यावर तो टिळा लावायचा असेल, डोक्यावर तो सिंदूर लावायचं असेल, तर आमच्या ज्योती ताईनाच निवडून तुम्हाला द्यायचंय. हे हक्काने तुम्हाला येऊन सांगतो. दुसरा कोणी आला, अहो बघा काय लाज वाटते. बाळासाहेब असते ना, त्या उद्धवच्या ढोंगणावर लात मारून घरी पाठवला असता. चला उभाटात स्वतःचा पक्षाचा उमेदवार गोल टोपी दाढीवाला देतो. सांगा मला, अगर तो चुकून इथे निवडून आला तर सगळे तुम्हा लोकांना घरातून बाहेर काढेल,
आणि सगळे बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमान इथे बसून टाकेल, मग तू जाणार कुठे? एका बाजूने मुंबई मधला मराठी टक्का कमी होते ना ठाकरे इथे, मग मराठी टक्का वाढला पाहिजे होता, पण मराठी टक्का कमी होतो, पण बांगलादेशी आणि रोहिंग्या 30% कशा वाढतात ह्याचा विचार तुम्ही सगळ्या जणांनी करायला पाहिजे. या रोहिंग्या आणि बांगलादेशी जे मुंबईमध्ये आहेत, तुम्ही फक्त कमळ चिन्हाचं बटन दाबा. 15 तारखेला एकदा आमचा जय श्रीरामवाला महापौर तिथे निवडून आला, एक रोहिंग्या आणि बांगलादेशीला या मुंबईमध्ये ठेवणार नाही हा तुम्हाला शब्द देऊन जातो. ये लोग को एक रोहिंग्या बांग्लादेशी को पकड़ के उनके पाकिस्तान के अब्बा के पास भेजा नहीं ना, तो नाम नितेश नारायण राणे नाही. आणि म्हणून तुम्हाला आवर्जून सांगतो, येणारा 15 तारीख आपल्यासाठी महत्वाची आहे. माझे कोकणवासी पण इथे राहतात की नाही? इथे हात वरती करा, बघा मेजॉरिटी बघा. नितेशजी आम्ही मेजॉरिटी मध्ये आहे, मेजॉरिटी. आम्ही कार्पेट घेतलं ना, काय प्रॉब्लेम होणार इथे? म्हणून सगळ्या गाववाल्यांना सांगतो, प्रचार करायला आलोय तुमच्याकडे. आता माझी कॉलर टाईट ठेवण्याची जबाबदारी तुमच्या सगळ्यांची आहे, सगळ्यांची आहे. सन्मान्य राणे साहेबांना कसा आशीर्वाद तुम्ही कोकणामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्गच्या निमित्ताने दिला. मी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. मी तुम्हाला विश्वास देतो, आमच्या ज्योतिताईच्या रूपाने तुमचा विकास आणि तुमची काळजी घेण्याची जबाबदारी ही माझी असेल हा शब्द देऊन तुम्हाला मी इथून जातो. तुम्ही फक्त येणाऱ्या 15 तारखेला मतदान करत असताना मनामध्ये जय श्रीराम म्हणा, जय बजरंगी बली बोला आणि जाऊन कमळ चिन्हाच्या समोर बटन दाबा. एवढंच या निमित्ताने तुम्हाला सांगतो. एक परत जाता जाता सांगतो, रात्र वैरेची आहे. ही निवडणूक जय श्रीराम विरुद्ध सरतांची जुद्धाची आहे. ही निवडणूक आय लव्ह महादेव विरुद्ध आय लव्ह मोहम्मदची आहे. तुम्हाला ठरवायचं आहे, तुम्ही आय लव्ह महादेवच्या बाजूने आहात का हे ठरवण्याची ही निवडणूक आहे. म्हणून येणाऱ्या 15 तारखेला जास्तीत जास्त संख्येने निघा. हिंदूंची ताकद दाखवून द्या, राष्ट्रभक्तांची ताकद दाखवून द्या आणि भरघोस मताने मला ज्योतिताई घासून नाही ठासून आल्या पाहिजे हे तुम्हाला इथे सांगून जातो. जास्तीत जास्त मताने आमच्या ज्योतिताईंना 15 तारखेला मतदान करा एवढंच सांगतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जय श्रीराम, जय जय श्रीराम. भारत माता की, भारत माता की. वंदे वंदे. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. बोला हर हर, बोला हर हर. जय जय श्रीराम. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस. मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत. यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.